केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया DYFIचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील विद्यार्थी आंदोलनाचा हा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया DYFIचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिली। विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर केंद्र सरकारला झुकावे लागले असून हा विजय कोणत्याही एका संघटनेचा नसून संपूर्ण विद्यार्थी शक्तीचा असल्याचे त्यांनी सांगितले। सर्वप्रथम मी या देशातल्या तरुण युवक विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण या जुलमी सरकारच्या विरोधात त्यांनी दिवस रात्र एक करून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि सरकारला झुकवलं। या सरकारला या तरुणाच्या शक्तीपुढे आपल्याला झुकावं लागलं, कारण या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे। या देशातली शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणायची आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि युवकांना रोजगार द्यायचा आहे। ही लढाई होती, म्हणून लाठ्या काठ्या अश्रुधूर वेळ प्रसंगी 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला। या सगळ्या शहीदांचं त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ होऊ न देता या सरकार पुढे आम्ही पुन्हा एकदा निधड्या छातीनं आम्ही हेच सांगतोय, जोपर्यंत या देशामध्ये सरकारच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार आहे। आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, हा सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि या देशातल्या युवकांचा हा विजय आहे असं तसेच आंदोलनात मृत्यू झालेल्या 21 विद्यार्थ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेविरोधातील लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले।